आज हम आपको ग्राम राखी बुजुर्ग जिला बड़वानी तहसील पानसेमल की सफल किसान दीपक प्रताप सिंह राजपूत जो कि 42 वर्ष के हैं। उन्हें तरबूज ड्रिप और मल्चिंग विधि से खेती की है। तरबूज का अच्छा उत्पादन लेकर काफ़ी खुश नज़र आए हैं। जानते हैं उनकी सफलता का राज। दीपक ने बताया है कि गुजरात की एक कंपनी से 24,000 रुपये प्रति किलो की दर से 700 ग्राम बीज खरीदा और 1 मार्च को खेत पे बीज बोए व मल्चिंग और ड्रिप सिंचाई तकनीक अपनाई। मेरे मित्र हीरालाल पाटिल और मेरे अनुभव से सफल की देखभाल की है। स्प्रे और दवाइयों का छिड़काव किया है। खाद भी खुद ने डाला है। आखिर 2 महीने की मेहनत के बाद फसल तैयार हुई। तरबूज बड़े आकार और लाल रंग के तरबूज देखे गए। लोग हैरान हैं, सिर्फ 2 एकड़ में 60 टन से ज़्यादा तरबूज का उत्पादन कैसे हुआ। 28 एप्रिल 2025 रोजी भ्रष्टाचार, भूमाफियांविरोधात व पाणी, रस्ता, वीज, शाळा, अंगणवाडी अशा मूलभूत मागण्यांसाठी आमचा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांचा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश मोर्चा होता। या जन आक्रोश मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता सामील झाली होती। या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एका आमच्या मोर्चेकरी बांधवाला, आदिवासी बांधवाला जुगनी येथील गुंड प्रवृत्तीच्या सरपंचांनी मारहाण केलेली आहे। या सरपंचाचा आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। या गुंड प्रवृत्तीच्या सरपंचाच्या विरोधामध्ये मसावत पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुंड सरपंचावरती पोलिसांनी कायदेशीर कडक कारवाई करावी, याला मोक्का लावला पाहिजे। अशा गुंड लोकांना, यांच्या गुंड प्रवृत्तीला, दादागिरीला पोलिसांनी ठेचून काढलं पाहिजे। या गुंड लोकांना जिल्ह्याबाहेर हाकलून दिलं पाहिजे। या गुंड सरपंचाचा आम्ही सर्व आदिवासी संघटना मिळून जाहीर निंदा करतो, जाहीर निषेध व्यक्त करतो। ज्या आदिवासी बांधवाला मारहाण झालेली आहे त्या आदिवासी बांधवासोबत आम्ही सर्व आदिवासी संघटना, सर्व आदिवासी समाज भक्कमपणे आणि ठामपणे उभे आहोत। जोपर्यंत या भ्रष्ट सरपंचावरती कायदेशीर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। अरे, या सरपंचाला आम्ही सांगू इच्छितो की तुला लाज वाटायला पाहिजे। एवढ्या म्हाताऱ्या माणसाला तू मारहाण करत आहे, तू भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून अशी मारहाण करत आहे। अशा पद्धतीने या तक्रारदारांची, मोर्चेकरांची जी मागणी आहे त्याला दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहे। या गुंड लोकांनी कितीही कोणतेही प्रयत्न केले, कितीही लोकांना मारहाण केली, कितीही लोकांना धमक्या दिल्या, तरी आम्ही या धमक्यांना, या मारहाणीला भीक घालणार नाही। या गुंड लोकांना आम्ही कधीच घाबरत नाही, घाबरणार नाही आणि यांना कधीच आम्ही भीक घालत नाही। या गुंड लोकांवरती कडक कारवाई झाली पाहिजे। यांना जोपर्यंत कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प तर बसणार नाही आहे, परंतु या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे म्हणून आम्ही मागणी करणार आहोत। हा गुंड सरपंच शिवसेना शिंदे गटाचा आहे असं सांगण्यात येत आहे। या सरपंचाला मला असं सांगणं आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून चांगलं काम करायला तुम्ही शिका। अशा पद्धतीने मारहाण करून तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे। आमचा लढा हा सत्याचा आहे, संविधानिक मार्गाने आहे, म्हणून आम्ही हा लढा लढत राहू। तुम्ही कितीही लोकांना मारहाण केली, कितीही लोकांना धमक्या दिल्या, तरी आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही। आमची ही चळवळ आम्ही सुरूच ठेवू। तुमच्या या भ्रष्टाचाराला आम्ही पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही। तुमच्यावरती कारवाई झाल्याशिवाय, तुम्हाला अटक केल्याशिवाय, तुमच्यावरती गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। म्हणून या सगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही जाहीर आवाहन करतो की आम्ही संविधानिक मार्गाने लढत आहोत, म्हणून आमच्या मागण्या तुम्ही दडपण्याचा कदापि प्रयत्न करू नका। तुम्हाला आम्ही जशास तसं उत्तर देऊ। तुमच्यावरती कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, आमचा लढा हा थांबणार नाही। भ्रष्टाचार हटाओ, नंदुरबार जिल्हा बचाओ। नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, गुंडगिरी नहीं सहेंगे।